भजन म्हणतंय. म्हणा म्हणा म्हणा. विठोबा तुझा विठोबा तुझा मला छंद कपाळी शरी आणि मुकुट आणि मुकुट सोनियाचा आणि कुंड अंगी अंगी कपाळ कपाळी संधावत संधावत असतो देव मंद मंद असतो देव मंद कपाळी ईश्वरी गंध कपाळी ईश्वरी गंध गळ्यात तुळशी कदमा कटीवर भयंकर ठेवीचा श्याम तनु शोभे पांडुरंग श्याम तनु शोभे पांडुरंग कपाळी केशरी गंध कपाळी केशरी गंध भीमाईच चंद्रभागा पंढरी रमली सुरगंधा भीमाईच चंद्रभागा भक्तीने छंद भक्तीने विठ्ठल हा छंद कपाळी केशरी गंध कपाळी केशरी गंध योगे पुरता तो हा पुंडलिक वरदा युगे 28 पुरता तो हा पुंडलिक वरदा तनी म्हणे नामा गोविंद तनी म्हणे नामा गोविंद कपाळी केशरी गंध कपाळी केशरी गंध विठोबा तुझा विठोबा तुझा तुझा छंद कपाळी हा हो म्हणा 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 म्हणा. छान म्हणला सुमनताई. हा म्हणा. काय मागू गोविंद तुझशी रे काय मागू गोपाळ तुझशी रे काय मागू गोविंद तुझशी रे काय मागू गोपाळ तुझशी रे अम्मा तुलसी दल फुल दे अम्मा तुलसी दल फुल दे काय मागू गोविंद तुझशी रे काय मागू गोपाळ तुझशी रे मागू मुकुट शिरीचा तो तर आहे इंद्राचा मागू मुकुट शिरीचा तो तर आहे चंद्राचा इंद्राचा काय मागू गोविंद तुझशी रे काय मागू गोपाळ तुझशी झालं का? मागू मुकुट काणीचे हे तर आहे कर्णाचे काय मागू गोविंद तुझशी रे काय मागू गोपाळ तुझशी रे मागू
मातो सरपटी खलेला काय मागू गोविंदा तुझसी रे काय मागू गोपाळा तुझसी रे मागू तोडा पायीचा बार पडेल असुरांचा मागू रे काय मागू गोपाळा तुझसी रे नामा म्हणे काही न मागे तुझ्या चरणी लक्ष लागो नामा म्हणे काही न मागे तुझ्या चरणी लक्ष लागे काय मग रे काय मग अम्मा तुलसी दल फुल दे गोपाळ भगवान की जय. छान म्हणलं, चांगलं आहे, सुंदर. खूप छान. हा, खूप छान म्हटलं. दोन्ही सुंदर म्हणलीत. हो हो. आज अगदी समर्पक आहे. श्रावण वद्य एकादशी आहे आज. सुंदर म्हटली. चला आता थोडंसं पांडुरंगाष्टक म्हणते, जास्त घेण्यापेक्षा. सगळ्यांना माहिती आहे की गायींच्या खुरांनी उधळलेली पांढरी धूळ ही श्यामलवर्णीय श्रीकृष्णाच्या अंगावर चढली किंवा बसली आणि त्याचा रंग पांढुरका म्हणजे पांढरा दिसायला लागला आणि म्हणून श्रीकृष्णाला पांडुरंग असं नाव पडलेलं आहे. तोच पांडुरंग पुंडलिकासाठी पंढरीत आला आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला. त्याचंही वर्णन या स्तोत्रात आहे. आणि तो केवळ सगुण आकृतीत नसून तो परब्रह्माचं लिंग आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आपण म्हणतो. तर लिंग म्हणजे चिन्ह. पांडुरंग हा परब्रह्माचं लिंग आहे, चिन्ह आहे. आणि त्यानं कमरेवर हात का ठेवलेले आहेत तर तो जणू काही असं सुचवतो की भवसागरातील जल केवळ कमरे इतकंच आहे, भयभीत होण्याचं कारण नाही. भवसागर सहज ओलांडून जाता येणं शक्य आहे. म्हणून विठ्ठलाचं मोहक वर्णन शंकराचार्यांनी केलेलं आहे. आणि पहिलं पांडुरंग स्तोत्र हे आपल्याला संस्कृतमध्ये पाहायला मिळतं. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्त्विष्टकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यैर्धृतो नाभिघोषः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बरहमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवाङ्कृन्दवृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पांडुरंगाच्या चरणी नमस्कार करूया तो सगळ्यांनी स्तोत्र आणि हे छान गीतं म्हणलेली आहेत आत्ता पांडुरंगालाही आपण विनवणी केली की परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तसंच ज्ञानदेव ही आज एकादशी असल्यामुळं त्यांनाही आपण वंदन करूया निवृत्तीनाथांना वंदन करूया पांडुरंगाला तर केलेलेच आहे आणि सर्व श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता आपण 45वी ओवी घ्यायची आहे ना काल किती झाली 43-44 झाली कोणी काही त्याच्याबद्दल बोलणार आहेत का 44वी ओवी सांगते सांगा आपणा प्रति रवी देवी वंदनावी देवी वंदनाची सूर्याला उगवणं वगैरे ते माहिती स्वतः अरे हा कोणी स्वतः सूर्य हा स्वयंप्रकाशित तेजस्वी आहे तसेच सद्गुरू हे कायम स्वयंप्रकाशित आहे त्यामुळे ते सूर्यासारखेच वंद्य आहेत सद्गुरू जरा भेदत्वाची जाणीवच राहत नाही म्हणजे सद्गुरू आणि शिष्य एकरूप झालेले असतात त्यामुळे बंधन करायचे राहत नाही सद्गुरू हे वंदनाच्या पलीकडे आहे ठीक आहे हो छान बरोबर सांगितलं अगदी हा बरोबर सांगितलं मी तो बंद मध्ये तुमचा आवाज येत नव्हता म्हणून व्हिडिओ माझा ऑडिओ बंद केला होता चांगलं सांगितलं जे सूर्याची उपमा सद्गुरूंना दिलेली आहे किंवा सूर्याची आणि सद्गुरूंची तुलना केलेली आहे आणि सद्गुरू हे वंदनास वंद्य होत नाहीत आता तोच विषय पुन्हा आजच्या ओवीमध्ये पण घेतलेला आहे पहिल्या याच्यातलं नव्हतं ना कोणी सांगणार खरं सुमिता ताई दिसत नाही आहे नेहमी त्या बोलतात म्हणजे एक ओवी हळूहळू आपली पुढे चालली होती ती पण तर वंदन बोलणार आहेत का वंदन क्रिये वाचून हो ठीक आहे अत्यंत आकारहीन आणि स्वाभाविक अखंड असं जे वदन आहे ते आपल्याला वंदन जे आहे ते आपल्याला इथं संभवतं म्हणजे न काहीही ज्याला आपण उपचार म्हणतो वरवर वंदन करणं नमस्कार करणं याची त्या सद्गुरूंच्या ठिकाणी आवश्यकताच नाही कारण शिष्य हाच त्यांच्याशी ते लीन करून घेतात त्यांच्यापाशी लीन करून घेतात तर पुढची ओवी आपण बघूयात म्हणजे आपल्याला कळेल 45वी ओवी बघणार आहोत आज आपण सगळ्यांनीच घरी एकदा वाचत जा त्याच्यावरचं थोडं चिंतन करत जा आपल्याला काय समजले पाहत जा कारण पुढे जात राहिलो की मागचं सगळं विसरून जातं
का समारो समोरपणा पुले, का समोरपणा पुले, न लाहिजे काही केले, न लाहिजे काही केले, तैसे वंदत्व घातले हरवून येणे, तैसे वंद्यत्व घातले हरवून येणे, का समोरपण आपुले, न लाहिजे काही केले, तैसे वंद्यत्व घातले हरवून येणे. एक छोटीशी, म्हणजे मी परवा दिवशी बोलले होतेच त्याबद्दल काल परवाई, की समोरपण आपुले ह्या शब्दात त्यांनी खूप छान काही सांगितलेलं. आपलंच समोरपण, आपणच आपल्या समोर येऊ शकतो का? आरशात दिसतो ते वेगळं ठेवा. त्यामुळं आपणच समोरपण आपुले म्हणजे आपलं समोरपण. न लाहिजे काही केले, न लाहिजे म्हणजे प्राप्त होत नाही. आणि म्हणून काय म्हणले, काही केलं तरी ते प्राप्त होत नाही. आपणच आपल्या समोर येऊन उभं राहू शकतो का? हो, नाही राहू शकत. तैसे वंद्यत्व घातले हिरोनी जेणे, तैसे म्हणजे त्याप्रमाणे. वंद्यत्व, आता वंद्य जी व्यक्ती आहे त्याच्या ठिकाणी जो भाव आहे त्याला वंद्यत्व असं म्हटलेलं. तसं ज्यांनी वंद्यत्व किंवा वंद्यपणाचा सगळा धर्म काय केला आहे, हिरोनी घेणे, हिरून घेतलेला आहे. काल आपण थोडक्यात ओवी वाचलेली होती. एखाद्याची गोष्ट हिरवून घेणे, हिरावून घेणे असं जे आपण म्हणतो ना, की घरातलं सगळं नेलं बघा. आता ही माझी मुलगी काल सांगत होती परदेशामध्ये, किंवा हल्ली आता हे यूट्यूबवर आपण टाकतोय, आणि तिनं मला त्यातले धोके सांगितले, की आपण जे यूट्यूबवर आम्ही ट्रिपला गेलो, आम्ही अमकं गेलो, हे सगळं स्टेटसवर ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो, तर ते जगातले सगळेजण पाहतात. तर एक जणांनी काय केलं, सगळे कुठे लांब ट्रिपला गेलेत म्हटल्यानंतर, आवाज येत नाही आहे का? हां, मगाशी त्या ताईंचा पण मध्येच कट होतं का बघते मी जरा. खिडकी खूपच तुटक ऐकू येते. हा, ते पाऊस खूप पडतोय. थांबा 1 मिनिट. आता खिडकी उघडली, जरा बघूया त्यांनी येतोय का. आता बघा येतोय का, थोडा फरक काही पडला का? येतोय आता का नाहीच येते? येतोय का? येतोय पण नाही तुटणार, कारण आज सगळे म्हणजे आता मगाशी ह्याचंही लावलं होतं ना मी, दासबोधाचं 2-2 वाक्यामध्ये जात होते. आता ह्या ज्या ताई काही बोलत होत्या त्यांचंही मध्ये काव्य मला ऐकू येतच नव्हतं. म्हणजे काहीतरी रेंजचा प्रश्न आहे. आता अखंड पाऊस पडतो इकडे सुद्धा. ठीक आहे, जसं होईल तसं. आता उद्या परवा यूट्यूबवर टाकेन, आज तर टाकणं होणार नाही. प्रयत्न करा, नाही तर मग अजून जवळ घेते थोडंसं. बघा आता आपण असं, मी सांगत होते एक किस्सा तुम्हाला, हिरावून नेणे प्रकार काय असतो. हे गुरूंनी काय हिरावून नेले, वंद्यत्व हिरावून नेले. पण आपल्या व्यवहारामध्ये काय काय हिरावून नेतात, आपल्यातलं सगळं सर्वस्व हिरावून नेणं म्हणतो ना आपण. तसं आपण जे ट्रिपला वगैरे जातो आणि तिकडचे फोटो टाकतो, स्टेटसला टाकतो, यूट्यूबला टाकतो, तर त्याच्यामुळं ह्या ज्या काही अशा व्यक्ती असतील किंवा काही संस्था असतील, काही असे ग्रुप्स असतील, तर ते 5-6 जण मिळून छान गाडी घेऊन, छान ड्रेस घेऊन, पोशाखामध्ये आले आणि कुलूप होतं घराला. तर त्यांनी फोडलं. मग शेजाऱ्यांनी विचारलं की अरे च्या होते तर गावाला गेलेत आणि कुलूप कसं काय उघडलं? नाही म्हणे, ते 5-6 दिवस गावाला गेलेत म्हणून तर त्यांनी आम्हाला पेस्ट कंट्रोल करायला सांगितलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर म्हणून म्हणे आम्ही सगळं सामानसुद्धा सगळं काढतो आहे पेस्ट कंट्रोल करायचे. तुम्हाला माहिती असेल पेस्ट कंट्रोल करणं. आणि मग कशाला शेजारचे जास्त लक्ष देत आहेत हो. 2-4 तासात घरातलं कण सगळं त्यांनी गाडीमध्ये भरून घेऊन गेले. आणि पुन्हा त्याचा स्टेटस टाकला की आता तुमच्यासाठी काहीही घरात उरलेलं नाही. आता असं हिरावून घेणं हे व्यवहारात घडतंय.
इथं गुरु आपलं वंद्यत्व म्हणजे ते काही भेद ठेवतच नाही आहे, तर भेद हा सगळा हिरावून घेत आहे असं लक्षात ठेवा. आता पुन्हा बघा, का समोरपणा आपुले न लाहिजे काही केले. आता ह्या ओळीचा अर्थ जास्त समजून घेण्यासोबत की मीच माझ्यासमोर कधी उभी राहू शकते का? तुम्ही तुमच्यासमोर कधी उभे राहू शकता का? ते काहीच नाही. काही केलं तरी ते शक्य नाही. आपणच आपल्या समोर उभे राहू शकत नाही. खरं सत्य असं आपण राहू शकतो का? नाही. तर नाही येणार. आता प्रतिबिंबात आपण दिसतोय किंवा आता त्याच्यामध्ये दिसते मी, हे वेगळं आहे. पण चला बुवा, कोणीतरी आपल्या समोर आल्यावर आपण त्याला वंदन करतो, मग तो आपल्याला वंदन करतो. कोणी खाली वाकून पाया पडतो. त्याच्यासाठी दुसरी व्यक्ती लागते. स्वतःच्या पुढे हे करू शकत नाही. म्हणून पहिली ओळ समजून घ्या. का समोरपण आपुले न लाहिजे काही केले. न लाहिजे म्हणजे प्राप्त होत नाही. न म्हणजे नाही, लाहिजे म्हणजे प्राप्त. काही केलं तरी असं आपलंच आपण समोरपण प्राप्त करू शकत नाही. म्हणजे आपण आपल्यासमोर आपल्याला दिसू शकत नाही, पाहू शकत नाही. कितीही खटपट केली तरी. आणि दुसऱ्या ओळीत मग पुन्हा कालच्या परवाच्या ओव्यांमध्ये जे आहे तेच, तैसे वंद्यत्व घातले हिरोनी नेले. तसं त्याचप्रमाणे, तैसे म्हणजे त्याचप्रमाणे गुरु काय करतात की आपल्या ठिकाणी जो वंद्यभाव आहे तो येऊच देत नाही. काही केलं, हरवून घेतलं म्हणजे ते त्यांनी सगळं हिरावून घेतल्यासारखं आहे किंवा हरवून टाकलेलं आहे. ते वंद्यत्वाला आपल्याजवळ येऊन देत नाही. कारण त्याच्यामध्येच तो पुढच्या ओवीमध्ये अजून त्यांनी सांगितलेलं आहे की त्या शिष्याला ते आपल्यामध्ये सामावून घेतात. आता याचा अन्वय पण एकदा बघून घ्या. का आपुले समोरपण जेवी काही केले न लाहिजे, तैसे येणे वंद्यत्व हिरोनी घातले. आता काही नाही, ते हरोनी घेतलेले, ठीक आहे. आता गुलाबराव महाराज म्हणतात की कितीही खटपट केली तर आपण आपल्यासमोर होऊच शकत नाही, येऊच शकत नाही. त्याप्रमाणे श्री गुरु आपल्या ठिकाणी वंद्यभाव येऊच देत नाही. तो पूर्णपणे नाहीसा करतात. काही झालं तरी आपल्यासमोर आपण येणं कधीच शक्य नाही. साखरे महाराज ते सांगत आहेत. आणि आपलं वंद्यत्व हे त्यांनी हरवून घेतलेलं आहे किंवा नष्ट केलेलं आहे. आता कुठल्याही पुरुषाला दुसऱ्या पदार्थात आपल्या पुढं आणता येईल का? म्हणजे आता एखादा जरी राजा असला, एखादा धनवान असेल, अगदी मोठा कीर्तिमान असेल, सगळं ऐश्वर्य जरी त्याने खर्च केलं स्वतःजवळचं, तरी आपल्यालाच आपल्या पुढे आणता येईल का? असे छान त्या वामनराव देशपांडेंनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री गुरूंनी काय केलं की वंद्यत्व हे नष्ट करून टाकलं. त्यांच्या पुढे कुणीतरी वंदन करायला आलंय ती भावनाच उरत नाही. वंद्यत्वाची भावनाच त्यांनी नष्ट करून टाकली. मग असं काय वाटेल आपल्याला की असं जरी केलं तरी त्यांच्या ठिकाणी वंद्यत्व का आणता येत नाही? का बरं आणता येत नाही? तर ज्ञानदेव सांगतायत की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आपल्यासमोर आणता येईल. एखादा म्हणेल माझ्या पुढे अमुक आणून उभे करा, नाही का, जे स्वामी असतील, स्वामी म्हणजे अधिकारी असतील, ते सांगतील की आत्ताच्या आत्ता त्या टेबलवरच्या सगळ्यांना इथं आणून उभे करा, किंवा आत्ताच्या आत्ता माझ्या इथे फाईल आणून ठेवा, किंवा ज्या काही माझ्या घरातल्या वस्तू नेलेल्या आहेत त्या इथे लगेच आणून ठेवा, जर चोर सापडला तर. असं करता येईल. पण स्वतः चला मलाच माझ्या पुढे आणून ठेवा असं कोणी म्हणू शकतं का हो? आणि आपणच आपल्या पुढे असे उभे राहू शकतो का? नाही शक्य. जे आत्ता सांगितलं तेच की किती ऐश्वर्यमान असू, काही असू, ते शक्य नाही. मग गुरूंना सुद्धा नव्यानं
कसं वंदन करता येईल? याचा अर्थ काय की सूर्यासारखंच सद्गुरूंनासुद्धा हे वंद्यत्व ठाऊक नाही, म्हणजे त्यांनी ते नष्ट करून टाकलेले. सद्गुरूंच्या विचारांची आणि अस्तित्वाची कैलासा एवढी उंची आहे, कैलास पर्वत, कैलास शिखर, असं ज्ञानदेव या निमित्तानं आपल्यासमोर उभं करत आहेत किंवा आपल्याला दर्शवत आहेत. आता गिरवाण अमृतानुभवमध्ये काय म्हणतात बघा, किंचात्मन सन्मुखत्वं न प्राप्येत कदाचन, किंचात्मन सन्मुखत्वं न प्राप्येत कदाचन, तथैवानेन वन्द्यत्वं ऋत्वा निष्काशितं बहिः. फार छान सांगितले संस्कृतमध्ये. तथा एव अनेन, तथा म्हणजे त्याप्रमाणे, एव म्हणजे जोर देण्यासाठी, त्याप्रमाणेच, अनेन म्हणजे यांनी अर्थात गुरूंनी, वंद्यत्व ऋत्वा, हे वंद्यत्व हरण करून घेतलं, आणि निष्कासितम बहिही, आणि ते बाहेर टाकून दिलं. आपल्या हरण, आपण काय करतो, एखाद्याची वस्तू, म्हणजे आपण म्हणजे जे कोणी घेतात ते, की दुसऱ्याची वस्तू आणून आपल्या घरात ठेवतात, कुठेतरी पॅक करून ठेवतात. पण गुरूंना ते आवडतच नाही, ते वंद्यत्वसुद्धा बाहेर टाकून देतात. समजा जरी कोणी आणून ठेवलं की आपल्यासमोर आलं तरी सुद्धा, म्हणजे त्यांना सन्मुखत्व नाहीच आहे. म्हणून किंचात्मनः सन्मुखम, आपल्या, आणि पहिल्या ओळीचा मगाशी अर्थ सांगितलाय तोच संस्कृतमध्ये. किंच म्हणजे काय, प्रश्नचिन्ह आहे. आत्मनः सन्मुखत्वं न प्राप्येत, आपणच आपल्यासमोर कधी उभे राहू शकत नाही. कदाचन, कधीही. तुम्ही म्हणाल जाऊ दे, काल नसेल जमलं, आज नाही जमलं, उद्या प्रयत्न करून बघू, आपणच आपल्या पुढे उभं राहू. जमेल का हो? नाही जमणार. तसंच गुरूंच्या पुढे वंद्यत्व येत नाही किंवा त्यांनी ते हिरावून घेतलं म्हणजेच काय, की समोर कोणी त्यांच्या नाहीच आहे. त्यांच्या दृष्टीने हे सगळं जग एकच आहे, आत्मरूपच आहे. आणि आत्मरूपाला स्वतःच आत्मरूप आहे, तर ते दुसऱ्या कोणाला काय बघणार? त्यांच्या दृष्टीनं दुसरं सगळं नश्वरच आहे. आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा, अमृतानुभवमध्ये, न लाभे आपणा जैसी आपुलीच, न लाभे आपणा जैसी आपुलीच, सन्मुख तासाच काही केल्या, सन्मुख तासाच काही केल्या, तैसे वंद्यपणा वंदनासहित, तैसे वंद्यपणा वंदनासहित, स्वभावे जोश येत घेत हिरोनिया, स्वभावे जो घेत हिरोनिया. त्याचा स्वभावच आहे, ते वंद्यत्वसुद्धा तो हिरावून घेतो. कारण आपण आपल्या पुढं कधी येऊ शकत नाही. तसं वंद्यत्व आणि वंदन ह्या सगळ्या त्रिपुटी म्हणू किंवा द्वैत म्हणू, हे त्यांनी लयाला टाकलेलं असतं. आपणच आपल्यासमोर कसं जाणार सांगा तुम्ही? नाही जाऊ शकत. ते वि. कुलकर्णी म्हणतात, निवृत्तीला वंदन हे आपणच आपल्याला सामोरे जाणं आहे. कारण तो आत्मरूप आहे, निवृत्ती आत्मरूप आहे आणि आपणही आत्मरूपच आहोत. त्यामुळे कोणी कोणाला वंदन करायचं? आत्मरूपात हे द्वैत नाहीच आहे. तसं डॉक्टर मानसी म्हणतात, कितीही प्रयत्न करून सुद्धा आपणच आपल्यासमोर सामोरे जाऊ शकत नाही. तसं सद्गुरूंचं वंद्यत्वसुद्धा हिरावून नेलं आहे किंवा हिरावून घेतलं आहे. ते सद्गुरूंच्या आपलेपणा हा इतका आहे शिष्याबद्दल, इतका पराकोटीचा आपलेपणा आहे की एखाद्याला स्वतःलाच आरशाशिवाय स्वतः समोर होता येईल का? नाही होता येणार. तसंच त्यांना शिष्याचं सामोरे येणंच हे असंभव वाटतं, कारण ते शिष्याच्या अस्तित्वाचा ग्रास करून टाकतात, त्याला सामावून घेतात. इतकं छान आहे. आपल्यामध्ये बघा, मित्र असतील,
घरातली नाती असतात, सगळ्यांना जर एकसारखं मानलं, आपण जिथे जिथे बाहेर जाऊ, मग ते पशु असतील, पक्षी असतील, झाडं असतील, वेली असतील, सगळ्या प्रकारचे प्राणी असतील. एक जाबाली म्हणून ऋषी होते. त्यांच्या आश्रमामध्ये जे हाडवैर असणारे प्राणी आहेत ते एकमेकांबरोबर खेळत होते. असं त्यांनी सांभाळले होते सगळे प्राणी. आपल्याला माहिती आहे, साप आणि मुंगूस, वाघ आणि इतर कुठलाही प्राणी, मग तो ससा असेल का जे असतील, कोल्हे असतील, सगळे एकमेकांबरोबर खेळत होते. ते आश्चर्य वाटतो जो त्यांच्या आश्रमामध्ये जातो त्याला. अर्थात हे एक जाबाली ऋषींचं उदाहरण सांगितलं. असे आपले जे जे काही पुराणातले किंवा रामायणातले, भागवतातले सगळे जे ऋषीमुनी आहेत, त्यांनी इतकं एकत्व निर्माण केलेलं असतं की त्यांच्या पुढे हे उरतच नाही, द्वैत उरतच नाही. त्यामुळे त्यांनी त्या द्वैताचा किंवा वंद्यत्व भावाचा सगळा ग्रास करून टाकलेला असतो, घेऊन टाकलेला असतो. म्हणून निवृत्तींच्या ठिकाणी ज्ञानदेव हे शिष्य वेगळे नाहीच आहेत, तेही आत्मरूप आहेत आणि निवृत्ती स्वतः आत्मरूप आहेत. त्यामुळं दोघांचंही इथे वेगळेपण दिसत नाही, कारण त्यांना ज्ञानदेवांना तो अनुभव आलेला आहे. आता आपण अनुभव घेणार आहोत, आपल्याला घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून शिष्याच्या अस्तित्वाचा ग्रास करून त्याला सामावून घेतलं की शिष्य वेगळा उरत नाही. आता पुन्हा इतकं छान उदाहरण दिले बघा. त्यांना खरंच सगळ्या कल्पना अशा सुचतात, खूप सुंदर. या मगाच्याच ओवीला जोडूनच ती ओवी घ्यायची होती, पण पुन्हा काय होतं, गोंधळू नये म्हणून मी ती स्वतंत्र सांगितली. आकाशाचा आरसा, काहींनी आरिसा म्हणले बरं. आकाशाचा आरिसा किंवा आरसा, तुमच्यामध्ये जो भेद असेल तो. नुठी प्रतिबिंबाचा ठसा, नुठी प्रतिबिंबाचा ठसा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी. पुन्हा एकदा बघा का. आकाशाचा आरसा, इथं काही अवघड नाही शब्द, आकाशाचाच आरसा केला आहे. नुठी प्रतिबिंबाचा ठसा, नुठी म्हणजे उठत नाही. काय उठत नाही? प्रतिबिंबाचा ठसा. आणि पुढं म्हणलेलं आहे, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारोनी. हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी, काहींनी नमस्कारासी म्हणलं. हा वंद्य आहे. आता आकाशाचा आरिसा, आपण आकाशाला वेगवेगळ्या उपमा देतो, यांनी आरशाचीच उपमा दिली. आकाशाचा आरिसा जेवी, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. प्रतिबिंबाचा ठसा, इथं प्रतिबिंबाचं आपल्याला जसं आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, त्याचा ठसा दिसतो. ते शक्य आहे का? हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी, त्याप्रमाणे हा नमस्कार करण्यास वंद्य नव्हे. म्हणजे आपल्याला वाटेल तो पात्रच नाही का, लायकच नाही का वंदन करायला, तसं नाही आहे. इथं मीपणा उरत नाही, वेगळेपणा उरत नाही. आता समजा असंख्य शिष्य असतील, त्या दिवशी सांगितलं होतं की गुरुचरित्रामध्ये 7ही शिष्यांकडे एकाच वेळेला गुरु दिवाळीला जेवायला जातात, दिवाळीच्या सणाला जातात. आणि शिवाय 8व्या रूपामध्ये गावातल्या लोकांना सगळ्या दर्शन देतात. म्हणजे त्यांना वेगळे पण नाहीच आहे, सगळे सारखेच आहेत, सगळे एकच आहेत, एकमेव अद्वितीय आहेत. म्हणून इथं आकाशाचा आरसा करायची गरज नाही आहे प्रतिबिंबाचा ठसा उठण्यासाठी. किंवा आकाशाच्या आरशात कधी आपलं प्रतिबिंब पडलेलं पाहिलं आहे का तुम्ही? नाही. तसं श्रीगुरु हे नमस्काराचा विषय होऊ शकत नाही. आता व्यवहारात मात्र आपण काय म्हणतो, गुरुदेवताभ्यो नमः किंवा गुरूंना वंदन असो, सारखं आपण म्हणतो मातापित्यांना वंदन असो. तिथं आपण मातापिता वेगळे मानत असतो, त्यांना नमस्कार करतो. गुरु वेगळे मानत असतो, त्यांना वंदन करत असतो. पण आता जेव्हा आपण एकरूपाला जातो, एकत्वाला जातो,
एकत्वाचं ज्ञान होतं, परब्रह्माचं ज्ञान होतं, तेव्हा हे वंदनासाठी दुसरं कोणीही उरत नाही. श्री गुरूंमध्येच तो शिष्य मगाशी सांगितलं तसं गुरूंनी त्याला सामावून घेतले. त्यामुळं ज्ञानदेव आणि निवृत्ती हे वेगळे नाहीच आहेत, हे भिन्न नाहीच आहेत, ते दोन्ही एक जणच आहेत. कारण ते द्वैताद्वैत रहित आहेत. द्वैतही त्यांना नको आहे आणि अद्वैत जरी आहे तरी सुद्धा त्याच्या पलीकडे येते. आणि म्हणून दुसरी वस्तू आत्ता सांगितलं तसं अमुक वस्तू मला दाखवायला ना, हल्ली बघा ऑनलाईन आहे सगळं खरेदी करणं, नुसतं बटणं फिरवली की आले सगळ्या वस्तू पटापट आपल्या आणून ठेवतात. मग तुम्हाला जे पसंत आहे ते घ्या, बाकीचं परत द्या, नाही बसले तुमच्या मापाचं नाही झालं तर परत देऊन टाका, असं सगळं असतं. तसं इथे म्हणून तो वंदनीय नाही असं सारखं म्हणतात. आता आरशात पाहणारा जो असतो आपण, तर आरसा हा तिथे मर्यादित असतो, त्याच्या मागे पाहणारा सुद्धा मर्यादित असतो आणि तो आरसा सुद्धा मर्यादित असतो. त्या दोघांच्यामध्ये अंतर असतं. म्हणून पाहणाऱ्याचं प्रतिबिंब आरशामध्ये पडतं. आरसा जर तुम्ही अगदी असा डोळ्याला लावून ठेवला, जवळ काही अंतर नाही ठेवलं तर दिसेल का प्रतिबिंब? नाही दिसणार. मग त्याच्यात कुणाचं प्रतिबिंब पडायचं? तर ते पडणं शक्य नाही. खूप लांबही चालणार नाही, खूप जवळही चालणार नाही. मग आकाशात जर आरसा झालं तर त्यात प्रतिबिंब होणारच नाही, असं ज्ञानदेवांनी उद्गार काढलेले आहेत. आणि आकाशाच्याही अंतर्बाह्य असणारं, आकाशादी पृथ्वीपर्यंत सर्व तत्वरूपांनी अभेद असणारं असं एक रस सच्चिदानंद रूप आत्मतत्व हे वंद्य होणार नाही. बघा आवाज येतोय का? कारण जोरात पाऊस पडायला लागला आणि त्या पावसाचाच आवाज येतोय मला तर. आपण अमृतानुभव बोलूया. अमृतानुभवच्या ओव्या तुम्हाला कळतायत का? बघा, नभवेत आकाशस्य यथादर्शे नोत्तिष्ठेत प्रतिबिंबकम्. आकाशस्य यथादर्शे नोत्तिष्ठेत प्रतिबिंबकम्. नमस्काराय वन्द्योऽसौ, नमस्काराय वन्द्योऽसौ, न भवेदिति कौतुकम्, न भवेदिति कौतुकम्. कौतुक म्हणजे हे आश्चर्य आहे की नमस्कारासाठी हा वंद्य आहे असं कधीही घडत नाही. हे आश्चर्य आहे, कौतुक आहे. जसं आकाशरूपी आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडत नाही, आकाशरूपी आरशात जसं आपलं प्रतिबिंब पडत नाही, तसं नमस्कार करण्यासाठी हा वंद्य आहे तेही घडत नाही. वंद्य आता पुढच्या ओळीतही तेच पुन्हा सांगणार आहे. बघूया आपण स्वरूपानंद काय म्हणतात बघा. प्रतिबिंब ठसा उमटेना जैसा, प्रतिबिंब ठसा उमटेना जैसा, पाहता आरसा आकाशाचा, पाहता आरसा आकाशाचा. जैसी जया ठाई वंद्य वंदनादी, तैसी जया ठाई वंद्य वंदनादी, भेदाची उपाधी उमटेना, भेदाची उपाधी उमटेना. आकाशाच्या आरशात प्रतिबिंबाची छाया कधी उठत नाही. तसा हा सद्गुरू नमस्कारासाठी पुढे उभा राहू शकत नाही. कारण तो निराकार आहे आणि निराकारात कसं प्रतिबिंब पडणार? निराकार आत्मरूप अशा आकाशाच्या आरशात कसं प्रतिबिंब पडणार? असं
त्यांनी म्हटलं. आणि मानसीताई म्हणतात काय बघू ना. मानसीताई तेच सांगतायत की आकाशरूपी निराकाराच्या आरशाला आकार असतो. आकाशाला आकार आहे का हो? तेवढं मोठं भव्य आहे की ते कुठं सुरू होतं आणि कुठं संपतं हे कळतच नाही. त्यामुळे त्याच्यात कुणाचं प्रतिबिंब उठेल का? तसं नमस्कारासाठी हा सद्गुरू वंद्य होतच नाही. कारण परमशिव सद्गुरू निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकारामध्ये काहीच दिसत नाही हो. निराकार आहे. आपल्याला काही ठराविक आकार असेल, काही रूप असेल, काही रंग असेल तर आपल्याला कळतं. एखादी व्यक्ती ओळखून काढायची असेल, हल्ली बघा विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर जी व्यक्ती येणार असते त्यांच्यासाठी असे बोर्ड घेऊन उभे राहतात. किंवा आम्ही कॉन्फरन्स वगैरे घ्यायचो, मला आठवते त्या कॉन्फरन्सचा बोर्ड लावून तिथे एखादं छोटंसं युनिट तयार केलेलं असतं स्वागत कक्षासारखं, किंवा निदान जे येणार आहे त्यांच्यासाठी असा बोर्ड तयार केला जातो. म्हणजे तो विमानातनं आलेला माणूस किंवा ती व्यक्ती त्या बोर्डजवळ येते आणि मीच ती अमुक. जरी फोटो पाठवलेले असले तरी नाही काही वेळेला ओळखता येत. तसं इथं मात्र त्याच्या विरुद्ध आहे. असं त्यांना काही वेगळेपण तिथं नसल्यामुळं ते काही असं वंद्यत्व भाव त्यांच्याजवळ किंवा गुरूंच्या जवळ असं नाही. आता एवढं मोठं वरचं आकाश आहे आणि अवकाश म्हणजे सगळी पोकळी. त्या अतिभव्य आरशामध्ये पृथ्वीचं प्रतिबिंब तरी एवढं पडेल का? कुठल्याही प्रतिबिंबाचा ठसा त्या आकाशाच्या आरशामध्ये उमटतो का? तसं सद्गुरू हा शिष्याच्या नमस्काराला वंद्य होत नाही. या निमित्तानं ज्ञानदेव आपल्याला काय सांगतात? एक नवा विचार मांडतायत की अविनाशी अविकारी आकाश हे अतिशय भव्य आहे. तसा सद्गुरूसुद्धा अतिशय व्यापक आहे. सद्गुरू म्हणजेच परमात्मा. म्हणजे तो सगळ्यात असतो पण सगळे त्याच्यात नसतात. आणि त्या आकाशात सगळं काही सामावलं जातं. तसं सद्गुरूंमध्ये सगळे शिष्य सामावले जातात. हजारो असू, कोटी असू. तुम्ही म्हणाले एवढी कुठं जागा आहे त्यांच्यामध्ये? पण ते आत्मतत्व इतकं सूक्ष्म आहे. अणोरणीयाम महतो महीयान. अणुपेक्षाही ते सूक्ष्म होतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिथं देताच येत नाही सगळ्यात मोठं काय आहे. कितीही महान झाला तरी तो त्यात मावणार नाही इतका त्याचं विस्तार आहे. जसं ह्याचं बळीराजाला विष्णूंनी ज्या वेळेला त्याची हे घ्यायची होती ना, परीक्षा म्हणा किंवा दान त्याला करायचं होतं म्हणून हा दान मागण्यासाठी गेलेला. पूजा बिजा केली, सगळं झालं. आता भागवतात आपण मागच्या वर्षी या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत. पण शुक्राचार्य त्याला सांगत असतात की अरे तू त्या झारीतून काही हे देऊ नकोस, त्याला अर्घ्य वगैरे देऊ नकोस. तो तुझी परीक्षा पाहायला आलेला आहे, तो साक्षात भगवंत आहे. पण बळी म्हणतो नाही, एकदा मी शब्द दिलेला आहे, त्यांची पाद्यपूजा करणार, ते जे मागतील ते मी त्यांना देणार. आणि म्हणून बळीराजानं त्यांना सगळं मागितलं की तुला काय हवे सांग. ते म्हणतात मला फक्त 3 पावलं मावतील एवढीच जमीन दे. 3 पावलं. इथं आकाशाचा विकास हे किती आहे, व्याप्ती किती आहे आणि सद्गुरूंची व्याप्ती म्हणजे परमात्म्याची व्याप्ती किती आहे, त्यासाठी हे उदाहरण अगदी योग्य मला वाटलं. आता एकदम आठवलं. मग ठीक आहे म्हणतो, ठीक आहे. मग पहिलं पृथ्वी, आकाश म्हणजे स्वर्ग, 2 पावलं झाली, त्यानं सगळं व्यापून गेलं. मग आता 3रं कुठं ठेवू म्हणून त्याच्या डोक्यावर, म्हणजे त्याला पाताळातच घाल. कारण तो राक्षसांचा राजा होता. तर असं इतकं हे परमात्म्याचं ऐश्वर्य आहे, इतकी व्यापकता आहे
त्यामुळे त्याला कशाची उपमा देणार आणि त्याला कशात सामावून घेणार, तो आपल्याला सगळ्यांना सामावून घेत असतो. आणि पुन्हा काय म्हणतात, सगळं भरून राहतो तो, तरी पुन्हा ते रिकामच आहे. म्हणजे ती इतकी पोकळी आहे, इतकं ब्रह्मांड मोठं आहे, ते सामावून घेतलं तरी सुद्धा तो पुन्हा रिकामा. म्हणून तो जो आपण श्लोक म्हणतो ना, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हे इतकं पूर्ण मोठं आहे की ओम पूर्णमद, ते पूर्ण भरलेलं आहे. पूर्णमिदम, हे पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते, त्या पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी सुद्धा पूर्णमेवावशिष्यते, सगळं पूर्ण शिल्लक राहते. ओम शांती 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 असं म्हटलं जातं. म्हणून या सद्गुरूला सुद्धा नमस्कार वगैरे करायला कुणी राहणारच नाही. सगळे शिष्य त्याच्यामध्ये सामावून जाणार. आणि हा बिंब प्रतिबिंबाचा खेळ कसा रंगणार म्हणतात, तर दोघांच्या मध्ये द्वैतच उरणार नाही. गुरु हा गुरु आणि शिष्यसुद्धा गुरु. किंवा काही वेळेला उलटही शिष्यत्व गुरूंना काही आवडत नाही असं नाही, ते सुद्धा शिष्यामध्ये लीन होऊन जातात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं त्वां बुधिकल्पं नवन्तदीयं वयःवचाल्पं विषयः विपदां व्रात्यवनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी तुझ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगाय करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले कैसे तुकोबाचे अभंग दिले आरती तुकारामा तुखिया तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञा तुकारामा स्वामी सद्गुरु नाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. या सगळ्यांमध्ये पाय दाखवी आम्हा म्हणजे आपण वंदन करण्यासाठी सद्गुरूंचे चरण परमात्म्याचे चरण मागतोय. तिथं ते सगुण भजन असल्यामुळं किंवा सगुणाची कल्पना असल्यामुळं हे आपल्याला द्वैत दिसतं. पण आपण आता त्याच्या पलीकडे चाललेले आहोत. म्हणून अनुभवामृतामध्ये परब्रह्माचीच प्राप्ती केल्यानंतर हे द्वैत उरणार नाही. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.